मी अमरकुमार दुतंडे, आता अकोला। मराठवाड्याच्या सध्याच्या स्थितीनुसार मित्रांनो, सॅटेलाइट पिक्चरनुसार आपल्या नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, संभाजीनगर, जालना आणि लातूर आज संपूर्ण महाराष्ट्रातच पाऊस आहे। मात्र खास करून मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र याच्यात मोठी ॲक्टिव्हिटी होणार आहे। त्यामुळे आपण सध्याच्या स्थितीनुसार सावध राहावं। पूर्वेकडून विदर्भाकडून आपल्या मराठवाड्यात वातावरण एंटर करणार आहे आणि सातपुड्यालगत ह्या भागाकडून उत्तर महाराष्ट्र म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक याही भागात आणखी वातावरण येणार आहे। आधीच वातावरण आपल्या भागात तयार आहे बरेच ठिकाणी व आणखी त्यात ॲड होणार आणि हे एक मान्सूनचा आस आणि मान्सूनचा दाब आपल्या भागावर सक्रिय झाला आहे महाराष्ट्राच्या। त्यामुळं आजच्या दिवस आणि 27च्या सकाळपर्यंत दुपारपर्यंत काही भागात फक्त उत्तर महाराष्ट्रातील सक्रिय राहील। नंतर दुपारनंतर पावसाचा जोर MP कडे जाणार आहे 27 नंतर। तर आजच्या दिवस आपणास सावधान राहायचं आहे जवळपास उद्या सकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत आणि येत्या 6 तासात 12 तासात मोठी ॲक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सावध राहावं। मी सांगितलेले भाग जवळपास जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक असो, वैजापूरचे तालुके असो किंवा जळगाव जालनाचे भाग असो, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर आणि बीड आणि इतरही भाग नंतर ते नगरपर्यंतसुद्धा जोरदार पाऊस आज येण्याची शक्यता आहे। त्यामुळं अगदी 4 ते 6 तासात मोठी ॲक्टिव्हिटी पावसाची होणार आहे। कुठे मध्यम जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे। त्यामुळे आपण सुद्धा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागांनी सुद्धा सतर्क राहायचं आहे, विजांपासून सावध राहायचं आहे।